हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बालाजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे, तर तुमचं भरपूर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. या चॅप्टरमधला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा मेन्स्ट्रुअल सायकल. आणि मेन्स्ट्रुअल सायकल इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहे एकदम इझिएस्ट वेनं. ठीक आहे, तर लेक्चरच्या लास्टपर्यंत बनून राहा. सगळ्या गोष्टी लाईन बाय लाईन आणि क्लिअर, एकदम क्लिअर क्लिस्टर मी तुम्हाला सांगणार आहे की कशाला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. मेन्स्ट्रुअल सायकलच्या दोन डायग्राम आपण डिस्कस करू. एक बुक्स मध्ये दिलेली डायग्राम आणि एक आपल्या पद्धतीने काढू की एक्झॅक्टली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये कोणकोणते चेंजेस येतात, कोणते सायक्लिक चेंजेस येतात जे की मेन्स्ट्रुअल्स म्हणजे बेसिकली आपण त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतात. ठीक आहे, तर व्हेरियस गोष्टी डिस्कस करणार आहे आपण की कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे, तर बनून राहा आणि एक बेटर जोश ठेवा, बेटर एनर्जी ठेवा. माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, तुमची एनर्जी पुन्हा माझ्यापर्यंत आली पाहिजे, जेणेकरून काय होईल एक बॉन्डिंग क्रिएशन राहील. आणि बेसिकली काय की बॉन्डिंग क्रिएशन असल्या कारणाने एक पॉझिटिव्हिटीनं तुमच्याकडे कॉन्सेप्ट पोहोचल्या जाईल. ठीक आहे, तर चला मग जास्त टाइम न वेस्ट करता, कारण की थोडं मोठं लेक्चर होणार आहे. आपण थोडं बेसिक मध्ये पाहू. पहिले आपण डेफिनेशन क्लिअर करून टाकू आणि डेफिनेशन क्लिअर केल्यानंतर आपण मेन कॉन्सेप्टच्या इकडे येऊ. ठीक आहे, फक्त पुस्तकाची साथ आपण फक्त डेफिनेशन पर्यंत ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण आपले कॉन्सेप्ट स्टार्ट करून आपल्या पद्धतीनं स्टार्ट करा. ठीक आहे, तर मग काय म्हटलेलं आहे बघा, मेन्स्ट्रुअल म्हणजे नेमकं काय म्हटलेलं आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सम चेंजेस. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काही चेंजेस येतात. काय म्हटलेलं आहे ॲट अ प्युबर्टी, म्हणजे प्युबर्टीच्या टाइम मध्ये. क्लिअर, काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला की प्युबर्टीच्या टाइम मध्ये फिमेल्स मध्ये काहीतरी चेंजेस येतात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काहीतरी चेंजेस येतात. अँड दोज चेंजेस, त्या चेंजेसले अँड दोज चेंजेस रिपीट ॲट अ इंटरवल अँड एव्हरी 28 या 30 डेज. म्हणजे तेच जे चेंजेस राहतात रिपीट मध्ये होत राहतात. अलग लक्षात, एक सायकल टाईप. कशा टाईप? तुमच्या सायकल टाईप. अँड दीज, त्यानंतर काय म्हटलं की दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. आणि तेच जे रिपिटेटिव्ह चेंजेस राहतात त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतात. ठीक आहे, मी माझे समजवण्याचा फंडा थोडासा वेगळा आहे. सायकल म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा की जिथून स्टार्ट होणार आहे तिथे एंड होणार आहे त्याला सायकल असे म्हणतात. म्हणजे बेसिकली काय की पुन्हा या गोष्टी स्टार्ट होतील, ज्याला याच्यामध्ये काय म्हटलं रिपिटेटिव्ह म्हटलं किंवा काय म्हटलं रिपीट म्हटलं. ठीक आहे, की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काहीतरी सायक्लिक चेंजेस येतात जे की रिपीट होत असतात 28 और 30 डेज मध्ये. व्हॅरी करते, इंडिव्हिज्युअल व्हॅरी करू शकते हा डेज. तर या टर्मला आपण काय म्हणतो मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतात. क्लिअर, याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. तर हे डेफिनेशन क्लिअर झाली सगळ्याला. ठीक आहे, तर डेफिनेशन मध्ये एवढं काही नाही आहे. डेफिनेशन तर ठीक आहे, पण आता कॉन्सेप्ट लय महत्वाचं आहे तुम्हाला की काय कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. क्लिअर, चला मग समोर पाहू आपण काय गोष्टी आहेत. आता बघा की याच्यामध्ये जो वर्ड दिलेला आहे त्या वर्ड पासून आपण स्टार्ट करणार आहे. त्या वर्डचं नाव आहे प्युबर्टी. त्या वर्डचं नाव काय तुमच्या प्युबर्टी जे आहे हे वर्डचं आहे. ठीक आहे, तर प्युबर्टीला शॉर्ट फॉर्म मध्ये मी लिहून टाकतो. काय म्हणतात? सेक्स्युअल मॅच्युरिटी. काय म्हणतात त्याला? सेक्स्युअल मॅच्युरिटी. ठीक आहे, सेक्स्युअल मॅच्युरिटी इन फिमेल्स मध्ये पाहणं आहे आपल्याला. कशामध्ये पाहणं आपल्याला? फिमेल्स मध्ये. सेक्स्युअल मॅच्युरिटी इन फिमेल्स म्हणजे नेमकं काय की प्युबर्टी हा जो पॉइंट आहे हा दोन्ही कंडिशनमध्ये येत असतो. मेलच्या कंडिशनमध्ये पण प्युबर्टी येते, पण थोडी लेट येते. ॲट द एज ऑफ 14, ॲट द एज ऑफ 15च्या टाईममध्ये प्युबर्टी मेलमध्ये येते. आणि जे प्युबर्टी फिमेल्समध्ये येतात ते प्युबर्टी म्हणजे एज 12 एजमध्ये प्युबर्टी येऊन जाते. किती? 12th इयरमध्ये काय होते तुमचं, ज्यावेळेस 12th इयर होते त्या इन बिटवीनमध्ये प्युबर्टी काय होऊन जाते ते हिट होऊन जाते. आणि प्युबर्टीचा राईट मिनिंग काय म्हटलं मी? सेक्स्युअल मॅच्युरिटी. ठीक आहे, सेक्स्युअल मॅच्युरिटी येणे. आता त्याच्यामध्ये फिजिकल चेंजेस पण येतात. या गोष्टी आपण पहिले पण डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे, तर मग प्युबर्टी, आता प्युबर्टी सेक्स्युअल मॅच्युरिटी आहे, तर त्या प्युबर्टीच्या टाईममध्ये असं होते काय हे आपल्याला डिस्कस करणं आहे. आता बघा काय आपला हा जो पोर्शन आहे या पोर्शनला आपण म्हणू ब्रेनचा पोर्शन आहे वरचा. म्हणजे डायग्राम पाहून घ्या. काय याला म्हणतात? हायपोथॅलॅमस. काय म्हणतात? हायपोथॅलॅमस. क्लिअर, आपला ब्रेन असतो आणि ब्रेनच्या खालच्या साईडमध्ये डायन्सेफलॉन राहते आणि डायन्सेफलॉनचा जो फ्लोअर पार्ट राहतो त्याला हायपोथॅलॅमस म्हणतात. बेसिकली मी तुम्हाला पार्ट ऑफ ब्रेन सांगितलेलं आहे फक्त. ठीक आहे, तेवढं काही तुम्हाला लक्षात ठेवणार नाही. मग काय होते की 12th एजपर्यंत एखादी गर्ल्स आहे, एखाद्या गर्लचं नाव पण घेऊन घेऊ आपण. म्हणजे ए नावाची जे गर्ल्स आहे ते गर्ल्स 12th एजमध्ये आली. आणि 12th एज म्हणजे 12 वर्षाची ती झाली. आणि 12 वर्षाच्या झाल्यानंतर काय होते की तिचा जो हायपोथॅलॅमस आहे तो ऍक्टिव्ह होऊन जातो आणि हायपोथॅलॅमस एक हॉर्मोन सिक्रेशन करते. ठीक आहे, काय होते? हॉर्मोनचा खेळ आहे सगळा. एक हॉर्मोन सिक्रेशन केलं जाते ज्या हॉर्मोनचं नाव आहे GnRH. काय तुमचं? GnRH. क्लिअर,
कोण सिक्रेशन केलं? हायपोथॅलॅमसनं सिक्रेशन केलं. काय सिक्रेशन केलं? हॉर्मोन सिक्रेशन केलं. कोणतं हॉर्मोन सिक्रेशन केलं? GnRH सिक्रेशन केलं. व्हॉट इज द लॉन्ग फॉर्म GnRH? गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन्स. क्लिअर? काय आहे तुमचं? गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन, जे की हायपोथॅलॅमसनं क्लिअर केलं. ठीक आहे, सिक्रेशन केलं. आता हॉर्मोन्स म्हणजे बेसिकली काय हे पाहून घेऊ आपण. म्हणजे काय होते की छोटे छोटे डाऊट्स तुम्हाला प्रॉब्लेम देतात, तर ते राहिले नाही पाहिजे आपल्या लेक्चरमध्ये आल्यानंतर. हॉर्मोन्स बेसिकली एक केमिकल मॅसेंजर आहे. ठीक आहे, आपल्या बॉडीमधला काय एक केमिकल मॅसेंजर आहे, तो एक केमिकल आहे. हॉर्मोन बेसिकली एक केमिकल आहे, तो एक मेसेज घेऊन जातो. अलग लक्षात, मी काय म्हटलं? केमिकल मॅसेंजर. तो एक मेसेज घेऊन जातो आणि जो टार्गेट ऑर्गन आहे त्याला ते जे मेसेज आहे ते परफॉर्म करायला लागतो. ठीक आहे, तर मग हे जे गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन्स आहे हे कोणासाठी आहे? तुमच्या अशा पद्धतीची ग्लँड प्रेझेंट आहे, त्याला म्हणतात पिट्यूटरी ग्लँड. कोणती ग्लँड आहे आपल्या याच्यामध्ये? पिट्यूटरी ग्लँड, जे की हायपोथॅलॅमसच्या खालच्या साईडनं प्रेझेंट राहते. ठीक आहे, हायपोथॅलॅमस जो आहे ना ब्रेनमध्ये त्याच्या खालच्या साईडनं अशा पद्धतीने पिट्यूटरी ग्लँड, डायग्रामॅटिकली बी पाहणार आपण, पिट्यूटरी ग्लँड राहते आणि त्या पिट्यूटरी ग्लँडले हिट करण्यासाठी राहते. ठीक आहे, मग काय करा की गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन्स याला टार्गेट करा आणि टार्गेट केल्यानंतर गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोनच्या साह्यानं पिट्यूटरी ग्लँड दोन हॉर्मोन सिक्रेशन करा. दोन हॉर्मोनचं नाव काय? सगळ्यात पहिले आहे तुमचं FSH आणि नंतर आहे तुमचं LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स. हे कोण सिक्रेट केले? पिट्यूटरी ग्लँडनं सिक्रेट केले. नंबर 1 आहे तुमचं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स आणि नंतर आहे तुमचं ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स. क्लिअर झालं का? क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे, तर हे दोन हॉर्मोन्स लक्षात ठेवा काय आहेत. आता आपल्याला कळावं लागेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी काय होतील मग क्लिअर होतील. इथपर्यंत क्लिअर झालं? पिट्यूटरी ग्लँडनं दोन हॉर्मोन सिक्रेशन केले, FSH आणि LH. कधी? तुमच्या प्युबर्टीच्या टाइममध्ये. ज्यावेळेस एखादी फिमेल, जे A नावाची फिमेल आपण घेतलेली आहे, ते फिमेल किती वर्षात झालेली आहे? 12 वर्षाची. क्लिअर? चला मग पाहू आपण याच्यामध्ये काय होते. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काढणं आपल्याला. ठीक आहे, हे काय तुमची ओव्हरीज आहे, त्यानंतर हे अनदर ओव्हरीज आहे. ठीक आहे, डायग्राम दिसून जाते. आणि त्यानंतर काय की हे फिम्ब्रिनचं स्ट्रक्चर आहे. फिम्ब्रिनचं स्ट्रक्चर बघा, फिम्ब्रिन्स फनेल लाईक स्ट्रक्चर राहते. हे पण इथं काय प्रेझेंट आहे? फिम्ब्रिन, इथं फंडस. ठीक आहे, लहान मध्येच काढणार आहे आपण. ठीक आहे, थोडं मोठी डायग्राम काढायची का? बरं, आपण मोठी डायग्राम काढून टाकू आपण. काय गोष्टी आहेत तर एवढं तर तुम्हाला माहीत झालेलं आहे काय आहे याच्यामध्ये. याची पण आपल्याला काही जरूरत नाही आहे. मग हे जागा आठवत आहे तर आपण याला पण रब करून टाकू, कारण की याची आपल्याला जरूरत नाही आहे. क्लिअर? चला मग डायग्राम पहा काय आहे तर. ठीक आहे, हे ओव्हरी आहे. फिम्ब्रिन स्ट्रक्चर नंतर हा फंडस नंतर पुन्हा अशा पद्धतीनं आहे तुमचा इथं गाळाची ओव्हरी. याच्यामध्ये फिम्ब्रिन स्ट्रक्चर आहे. फिम्ब्रिन स्ट्रक्चर नंतर ठीक आहे, आता निघाली व्यवस्थित डायग्राम. आणि हे जे डायग्राम आहे, हे डायग्राम आहे तुमची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. हे झाली तुमची सर्विक्स नंतर हा झाला तुमचा वजायना. क्लिअर? याला आता लेबलिंग करून टाका काय काय आहे तर. ठीक आहे, हे काय तुमची ओव्हरी आहे. काय तुमची ओव्हरी. क्लिअर? हे पण काय तुमची ओव्हरी आहे, जे की, आणि हा कोणता तुमचा ओव्हिडक्ट आहे. ओव्हिडक्ट पण आपल्याला कशामध्ये कशामध्ये प्रेझेंट आहे? पेअरमध्ये. हे काय तुमचा ओव्हिडक्ट. क्लिअर? हा वरचा जो पोर्शन होता हा का तुमचा फंडस होता. का तुमचा फंडस. क्लिअर? हा फंडसचा आहे इथपर्यंत. आणि फंडस नंतर हा जो पोर्शन आहे याला काय म्हटलं होतं आपण? युट्रस म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? युट्रस. आणि हा जो पोर्शन आहे याला म्हणतात सर्विक्स. काय म्हणतात? सर्विक्स. आणि हा काय तुमचा वजायना आहे. काय तुमचा वजायना. क्लिअर? वजायनल ट्रॅक इथपर्यंत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम याच्या पहिल्या लेक्चरमध्ये पण आपलं क्लिअर झालेलं आहे. बघा आता काय काय गोष्टी आहेत समोर. आता झालं काय? प्युबर्टी आल्यानंतर पिट्यूटरी ग्लँडनं हायपोथॅलॅमसनं हॉर्मोन सिक्रेशन केलं, ज्याला म्हणतात गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन. आणि गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोनच्या कारणानं पिट्यूटरी ग्लँडनं दोन हॉर्मोन सिक्रेशन याला म्हणतात FSH आणि नंतर म्हणतात LH. इथपर्यंत आपली स्टोरी आली होती. क्लिअर? आता बघा, FSH म्हणजे बेसिकली काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स. हे काय करतील? फॉलिकलले डेव्हलपमेंट करतील. काय करतील? फॉलिकलले डेव्हलप. बघा, मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरीमध्ये काय राहतात? अशा पद्धतीनं फॉलिकल्स राहतात. ठीक आहे, दिसते तुम्हाला हे डेव्हलपमेंट स्टेज आहे. हे काय तुमचे फॉलिकल्स आहेत. काय तुमचे फॉलिकल. आणि ह्या फॉलिकलच्या अंदरमध्ये काय राहतात? आपला ओव्हा राहतात. एवढं तर क्लिअर आहे तुम्हाला, कारण की लेक्चर जर तुम्ही बघितले असेल, हा काय तुमचा ओव्हा आहे, जो की इमॅच्युअर ओव्हा आहे.
ठीक आहे. काय झालं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेशन झालं आणि फॉलिकल सिक्रेशन झाल्यानंतर काय झालं, त्याच्यामध्ये फॉलिकलची ग्रोथ स्टार्ट झाली. कारण की हे फॉलिकल काय होते, इमॅच्युअर कंडिशन मध्ये होते. आता हे फॉलिकल काय झालं, तुमचे मॅच्युअर कंडिशन मध्ये स्टार्ट झाले. याचं मॅच्युरेशन फेज चालू झालं. मॅच्युरेशन फेज बेसिकली काय की मॅच्युरेशन स्टेज झालं या फॉलिकल या हॉर्मोनच्या सहाय्यानं. हे हॉर्मोन कोणासाठी आहे, तुमच्या ओव्हरीसाठी आहे. हे पण एक हॉर्मोन्स आहे. हा, FSH काय तुमचे हॉर्मोन्स आहे. हे केमिकल मॅसेंजर आहे जे की काय करतील, ओव्हरीला हिट करतील आणि त्याच्यामधले जे फॉलिकल्स आहेत जे की इमॅच्युअर कंडिशन मध्ये होते ते मॅच्युअर कंडिशन मध्ये ग्रोथ करायला लागतात आणि ग्रोथ केल्यानंतर काय तुमचा जो फॉलिकल्स आहे ते ग्रोथ होते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय आहे. आता बघा इथं होईल काय की हा जो फॉलिकल्स आहे हा फॉलिकल्स मग याच्यानंतर बघा की याच्यानंतर एक हॉर्मोन सिक्रेशन केला जाईल. ज्या हॉर्मोन बेसिकली काय फॉलिकल कोण सिक्रेशन करण, ओव्हरी सिक्रेशन करण हॉर्मोन. पण ओव्हरीच्या अंदरमध्ये स्पेसिफिक लोकेशन जर म्हटले तर मी काय तर इस्ट्रोजन आहे. काय तुमचा सॉरी लोकेशन काय राहील तुमचं फॉलिकल आणि हॉर्मोन्स कोणता सिक्रेशन होईल तुमचा इस्ट्रोजन राहील. काय राहील तुमचा इस्ट्रोजन. क्लिअर. कोण सिक्रेशन केला, ओव्हरीन सिक्रेशन केला आणि ओव्हरीच्या पर्टिक्युलर कुठे तुमच्या फॉलिकलनं हॉर्मोन सिक्रेशन केला कोणता इस्ट्रोजन. ज्यावेळेस फॉलिकल डेव्हलपमेंट झाला म्हणजे मॅच्युरेशन कंप्लीट मॅच्युअर होण्यासाठी स्टार्ट झाला त्या टाइमला कोणतं हॉर्मोन सिक्रेशन झालं इस्ट्रोजन. आणि हे जे इस्ट्रोजन आहे हे इस्ट्रोजन काय करा तुमचा एंडोमेट्रियम बनवण्यासाठी स्टार्ट करा. तर आता बघा एंडोमेट्रियम काय असते. इथं मी लेअर काढत आहे अशा पद्धतीने दिसते. हायली डेन्स ब्लड वेसल्स काढत आहे मी याच्यामध्ये. डायग्राम व्यवस्थित पाहून घ्या काय आहे. ठीक आहे, हायली डेन्स काय काढत आहे मी ब्लड वेसल्स काढत आहे आणि हे काय आहे तुमचं एंडोमेट्रियम आहे. कारण की हे युट्रसच्या लेअर आहेत. काय तुमच्या युट्रसच्या लेअर. क्लिअर. हे झालं तुमच्या युट्रसच्या लेअर. बघा युट्रसचे आपण दोन लेअर करून टाकू. एक राहत तुमचं मायोमेट्रियम. मायो म्हणजे मिडलची. ठीक आहे, काय तुमची मायोमेट्रियम आणि एक राहते तुमची एंडोमेट्रियम. काय राहते तुमची एंडोमेट्रियम. आणि या एंडोमेट्रियमवर सगळा खेळ आहे. एंडोमेट्रियम कशी बनली मग काय झालं फॉलिकल डेव्हलपमेंट झालं. कोणत्या हॉर्मोन्स झालं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्सनं फॉलिकल डेव्हलपमेंट व्हायला लागले आणि फॉलिकल ज्यावेळी डेव्हलपमेंट झाले त्यानं कोणतं हॉर्मोन सिक्रेशन केलं इस्ट्रोजन सिक्रेशन केलं. आणि हे इस्ट्रोजनच्या साहाय्यानं हे इस्ट्रोजननं कशाचं डेव्हलपमेंट केलं तुमच्या एंडोमेट्रियमचं डेव्हलपमेंट केलं. जे की दिसते तुम्हाला हायली डेन्स जे ब्लड वेसल दिसतात ना हे झाले तुमचे एंडोमेट्रियम. आलं लक्षात इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा आता काय झालं की 14 दिवस झाले 14 डेज झाले आणि 14 डेज झाल्यानंतर पिट्युटरी ग्लँडनं पुन्हा एक हॉर्मोन सिक्रेशन केलं. पहिले कोणतं केलं होतं FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आता कोणतं करा LH ज्याला आपण काय म्हणतो ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स. हे कोण सिक्रेशन केलं तुमच्या पिट्युटरी ग्लँडनं. कारण की हा जो फॉलिकल्स आहे हा फॉलिकल काय झाला तुमचा डेव्हलपमेंट झाला. मग डेव्हलपमेंट झाल्यानंतर याला ब्लास्ट करावं लागेल ना. कारण की फॉलिकलच्या अंदरमध्ये जे की तुमचे ग्राफियन फॉलिकल्स आहेत ना ग्राफियन फॉलिकलच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट आहे तुमचा ओव्हा प्रेझेंट आहे. ओव्हा काय बेसिकली फिमेल गॅमेट्स आहेत. क्लिअर. तर मग काय होईल की LH सिक्रेशन होईल ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स झाल्यानंतर काय होईल की हा जो तुमचा फॉलिकल्स आहे तो काय होईल तुमचा ब्लास्ट होईल. ठीक आहे, दाखवलं मी तुम्हाला ब्लास्ट होताना आणि हा काय झाला तुमचा ओव्हा रिलीज झाला. क्लिअर दिसते तुम्हाला इथं काय झाला हा ब्लास्ट झाला आणि ब्लास्ट झाल्यानंतर ओव्हा रिलीज झाला. दिसते तुम्हाला हा काय तुमचा ओव्हा. क्लिअर. आणि हा ओव्हा कुठे जाईल मग तुमच्या ओव्हिडक्ट मध्ये चालला जाईल. क्लिअर इथपर्यंत लक्षात आलं. कोणाच्या साहाय्याने झालं कोणत्या हॉर्मोनच्या साहाय्याने झालं तुमच्या ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या. क्लिअर. आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स काय झालं ओव्हा रिलीज झाला आणि ओव्हा रिलीज झाल्यानंतर ओव्हा कुठे गेला तुमच्या ओव्हिडक्ट मध्ये गेला. कारण की ओव्हिडक्ट मध्येच काय होणार आहे त्याचं फर्टिलायझेशन होणे आहे. आता बघा काय झालं. आता तुम्हाला माहिती आहे की ओव्हाची जे लाईफ असते ना हे जे सिलिये सेल आहेत बेसिकली याच्यामध्ये एवढं काही आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करणार नाही. तर मग काय होईल की बघा की ओव्हाचं एक कंडिशन आहे एकची कंडिशन आहे की ते कधी फर्टिलाइज झाला पाहिजे 24 जे डेज आहे 24 जे आवर्स आहे 24 आवरच्या अंदरमध्ये किंवा 24 आवरच्या इन बिटवीनमध्ये काय झाला पाहिजे तो फर्टिलाइज झाला पाहिजे. अदरवाईज जर तो फर्टिलाइज झाला नाही तर काय होणार आहे त्याचं म्हणजे ते बेसिकली काय होणार तो म्हणजे बेसिकली म्हणू शकतो की तो कामी राहणार नाही म्हणजे फर्टिलाइज होणार नाही.
तर मग काय झालं की बघा इथं हे जे आहे ओव्हा रिलीज झाला कोणत्या डेले 14व्या दिवशी, लक्षात ठेवा 14 डेजले काय झालं तुमचा ओव्हा रिलीज झाला. आणि ओव्हा रिलीज झाल्यानंतर बेसिकली हे बाकीचं जे रिमेनिंग राहिलेलं आहे तुमच्या फॉलिकलचं, हे फॉलिकल्स राहिलेले फॉलिकलच्या आजूबाजूने जे म्हणजे बेसिकली फॉलिकल्स होतं त्याच्यामधून ओव्हा रिलीज झाला. आणि हे जे फॉलिकल्स आहे हे फॉलिकल्स काय होऊन जाईल, एक कन्वर्ट होऊन जाईल ज्याला आपण काय म्हणतात कॉर्पस ल्युटियम म्हणतात. काय म्हणतात, कॉर्पस ल्युटियम मध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे, काय झालं तुमचं कॉर्पस ल्युटियम मध्ये. जास्त लेबलिंग झाली की तिथं नाही. बघा कंडिशन काय झाली पुन्हा सांगतो. हे जे आहे फॉलिकल्स होतं, फॉलिकल काय झालं तुमचं ब्लास्ट झालं कोणत्या हॉर्मोन्सनं, ल्युटिनायझिंग हॉर्मोन्सनं. आणि फॉलिकल ज्यावेळेस ब्लास्ट झालं तर ओव्हा काय झाला, रिलीज झाला. मग रिमेनिंग राहिलेला जे फॉलिकलचा पार्ट आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, कशामध्ये सांगितलं मी, कॉर्पस ल्युटियम मध्ये. कशामध्ये तुमच्या कॉर्पस ल्युटियम मध्ये. आणि हा जो कॉर्पस ल्युटियम आहे हा कॉर्पस ल्युटियम काय करण, एक हॉर्मोन सिक्रेशन करण्याचं काम करण ज्याला म्हणतात प्रोजेस्टेरॉन. काय म्हणतात त्याला, प्रोजेस्टेरॉन. क्लिअर, कोण सिक्रेशन केलं, ह्या कार्पस ल्युटियमनं. लक्षात ठेवा का कोणतं हॉर्मोन सिक्रेशन केलं तुमचं, प्रोजेस्टेरॉन. आणि हे जे प्रोजेस्टेरॉन आहे जी की हे एंडोमेट्रियम बनलेली आहे ना, मेडअप ऑफ एंडोमेट्रियम सॉरी, हे एंडोमेट्रियम जे बनलेली आहे ना, हे एंडोमेट्रियम मेंटेन करण्याचं काम करून तुमचं, मेंटेन करण्याचं काम कोण करण तुमचं, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, तर मग हे हॉर्मोन सिक्रेशन करणं चालू आहे. आणि हे काय होत आहे तुमची, हे काय म्हणजे बेसिकली हे जे लेअर आहे हे काय होत आहे, मेंटेन होत आहे. काय होत आहे, मेंटेन. लक्षात येतपर्यंत. आता बघा काय होते, तर आता मेन्स्ट्रुअल फेज तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल. आता जो ए नावाची गर्ल्स आपण घेतली होती याचं एज किती होतं, या गर्लचं एज किती होतं, 12. कारण की हे प्युबर्टी आहे. अलग लक्षात, हे काय तुमची प्युबर्टी आता स्टार्ट झाली, फर्स्ट मेन्स्ट्रुएशन आहे त्याची. तर मग 12 वर्षामध्ये अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन मॅरेज होते का, नाही होत. मॅरेज होत नाही तर ओव्हा फर्टिलाइज होईल का, ओव्हा फर्टिलाइज होणार नाही. कारण की मेल गॅमेट्सच येणार नाही. मॅरेज नाही झालं तर फर्टिलायझेशन होणार नाही कारण की मेल गॅमेट्स येणार नाही. जर इकडल्या साईडनं मेल गॅमेट्स आले त्याच वेळेस या ओव्हाले काय करा, ते फर्टिलाइज करा. ओव्हाले थोडं समोर ढकलून घेऊ आपण, कारण की एम्फिला स्टेज इथं राहते आणि या स्टेजला फर्टिलाइज होईल. जर इकडल्या साईडनं जर तुमचे मेल गॅमेट्स आले असते, म्हणजे बेसिकली काय तुमचे स्पर्म्स आले असते, तर याला काय केलं असतं, त्यानं फर्टिलाइज केलं असतं. बट आपली गर्ल्स किती वर्षाची आहे, 12 वर्षाची आहे. की फर्टिलाइज होऊ शकते का, नाही, कारण की मॅरेज झालेलं नाही आहे. आणि मॅरेज जर झालं नाही तर फर्टिलाइज होणार नाही. आणि ज्यावेळेस हे ओव्हा फर्टिलाइज होत नाही त्यावेळेस हे जे तुमची कार्पस ल्युटियम आहे हे तुमचं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही हॉर्मोन्स काढणं काय करून टाकते, बंद करून टाकते. अलग लक्षात पर्यंत हे हॉर्मोन्स डेव्हलपमेंट करणं बंद करते. आणि जोपर्यंत प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेशन होत नाही तोपर्यंत हे जे तयारी आपण केलेली आहे एंडोमेट्रियम वगैरे जे बनवली आहे हे तयारी काय होऊन जाईल, म्हणजे बेसिकली काय फर्टिलाइज होत नाही तर या तयारीचं काही काम नाही. आणि जर मेंटेन, आता हे जे तयारी आहे हे तयारी मेंटेन कोण करत होतं, प्रोजेस्टेरॉन मेंटेन करत होतं. मग प्रोजेस्टेरॉन बनणं काय झालं, सिक्रेशन काय झालं, बंद झालं. म्हणजे बेसिकली काय होईल, हे तुमचं जेवढे बी एंडोमेट्रियम आहे हे काय होईल, तुमची डिग्रेडेड होईल. म्हणजे ओव्हा फर्टिलाइज झाला नाही तर हे कम्प्लिटली काय होऊन जाईल, लॉस होऊन जाईल. काय होऊन जाईल, लॉस. अलग लक्षात. जर फर्टिलाइज झाला असतं तर काय झालं असतं, इम्प्लांटेशन झालं असतं. म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युएशन मध्ये प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन झालं असतं आणि याच्यामध्ये काय झालं असतं, झायगोटचं फॉर्मेशन. पण तसं झालं का, नाही. मग तसं न झाल्या कारणानं काय होते की हे टोटल एंडोमेट्रियम आणि ओव्हा वगैरे हे काय होते तुमचं ब्रेकडाऊन होते. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होते, तुमच्या वजायना थ्रू म्हणजे वजायनल ट्रॅक थ्रू हे ब्लिडिंग इन द फॉर्म ऑफ ब्लीडच्या फॉर्ममध्ये काय होते, पूर्णतः बाहेर येऊन जाते. काय होऊन जाते, बाहेर. ठीक आहे, दिसते तुम्हाला रेड कलरचं, इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग. म्हणजे हे टोटल जे आहे बाहेर येऊन जाते. याला म्हणतात मेन्स्ट्रुअल फेज. आणि हे जे टोटल सायकल आहे हे टोटल सायकल किती दिवसाची राहते तुमच्या, एक तर 28 डेज किंवा म्हणू शकतो आपण 30 डेज किंवा फिमेलच्या अकॉर्डिंग टू फिमेल हे व्हॅरी करते. लक्षात, इंडिव्हिज्युअल जे फिमेल्स आहे ते काय करते, व्हॅरी करते. आणि त्या टाइममध्ये हे टोटली जे तयारी आपण केली होती हे तयारी काय होते, इन द फॉर्म ऑफ ब्लिडिंग बाहेर येऊन जाते. आणि बाहेर येऊन झाल्यानंतर याला मेन्स्ट्रुअल फेज पण म्हणतात. आणि हे टोटल जे 28 दिवसाची मी पूर्ण स्टोरी सांगितली तुम्हाला याला म्हणतात मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतात. अलग लक्षात येतपर्यंत क्लिअर झालं काय तर हे झाली तुमची कम्प्लिटली मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेज. आणि एवढं लक्षात ठेवा की जे फर्स्ट मेन्स्ट्रुएशन सायकल राहते फिमेल्समध्ये त्याला म्हणतात मिनार्च. काय म्हणतात, मिनार्च पॉईंट राहतो. ठीक आहे, प्युबर्टी आली, फर्स्ट मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होईल त्याला म्हणतात मिनार्च. आणि ज्यावेळेस एखाद्या फिमेल्समध्ये ॲट द एज ऑफ 45 या 50 ॲट द एज ऑफ 45 to 50 एज पर्यंत काय होते की एक लास्ट मेन्स्ट्रुएशन म्हणजे ज्याला म्हणतो की त्याच्यानंतर मेन्स्ट्रुएशन येणार नाही त्या मेन्स्ट्रुएशनला काय म्हणतात, त्या लास्ट मेन्स्ट्रुएशनला काय म्हणतात, मेनोपॉज म्हणतात. त्याच्यानंतर फिमेलने मेन्स्ट्रुएशन येणार
नाही. क्लिअर इथपर्यंत? मेनार्च आणि मेनोपॉज लक्षात ठेवा. मेनार्च म्हणजे स्टार्टिंगचा पॉईंट आणि मेनोपॉज म्हणजे एंडिंग, ज्याच्यानंतर मेन्स्ट्रुएशन येणार नाही. तर पूर्ण जीवनामध्ये जर ओव्ह्युलेशनरी फेज जर बघितला तर जवळपास 400 म्हणजे 400 ओव्हा काय करत असते, एक फिमेल सिक्रेट करते आणि हे पण सगळे लॉस होतात. याच्यापैकी 1 2 या 2 3च, हार्डली 3 तर नाही, आता 2च काय होईल, फर्टिलाइज होईल, त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे. हे मेलच्या कंडिशनमध्ये लागू होते का? नाही. मेलच्या कंडिशनमध्ये कंटिन्युएशनमध्ये स्पर्म डेव्हलपमेंट होतात आणि ते पूर्ण आयुष्यभर फर्टिलायझेशन करू शकतात, रिप्रोडक्शन करू शकतात. क्लिअर? तर हा झाला तुमचा कम्प्लिटली. आता बघा की आपल्या तुमच्या पुस्तकामधली जे डायग्राम आहे ते डायग्राम पाहू. ते डायग्राम सहित आपण काय करणार आहे, एक्सप्लेनेशन करणार. हे तुमच्या पुस्तकामधले डायग्राम आहे. हे डायग्राम सहित आपण पाहून घेऊ काय गोष्टी आहेत आतापर्यंत आपण डिस्कस केल्या. बघा मेन्स्ट्रुअल सायकल काय की बेसिक गोष्टी लक्षात ठेवा की 4 हॉर्मोन्सवर काम करते फक्त बेसिकली. ठीक आहे. तर 4 हॉर्मोन्स पैकी पहिला कोणता आहे तुमचा, FSH आहे. काय तुमचा FSH. आणि त्यानंतर दुसरा कोणता आहे तुमचा, LH आहे. कोण आहे, LH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन जे की पिट्युटरी ग्लँड सिक्रेशन करतात. आणि 2 हॉर्मोन्स आहे, एक आहे तुमचा इस्ट्रोजन, एक आहे तुमचा इस्ट्रोजन आणि त्यानंतर आहे तुमचं प्रोजेस्टेरॉन. काय आहे तुमचा, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे 2 हॉर्मोन्स आहे, हे 2 हॉर्मोन्स कोण सिक्रेशन करण, तुमचे ओव्हरी सिक्रेशन करण. लक्षात ठेवा. ओव्हरीच्या अंदरमध्ये जर मी पर्टिक्युलर लोकेशन पण सांगितलं, फॉलिकल्स करतात आणि कॉर्पस ल्युटियम करतात. हे 2 हॉर्मोन्स आहेत. ठीक आहे. 4 हॉर्मोन्स आहे जे की या पूर्ण याच्यावर जजमेंट आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आता तुम्हाला. बघा काय, हायपोथॅलॅमसनं कोणतं हॉर्मोन सिक्रेशन केलं, गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन्स. हे लक्षात ठेवणं, नाही ठेवलं तरी चालते, एवढं डीप तुम्हाला लक्षात ठेव. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स, त्यानंतर काय करा की त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये काय सिक्रेशन करा, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन. कोण सिक्रेशन करा, पिट्युटरी ग्लँड. बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स काय करतात, हे जे फॉलिकल्स आहेत ना, हे फॉलिकल्स काय करत आहेत, ते डेव्हलपमेंट करत आहेत. बघा फॉलिकलची काय होत आहे, डेव्हलपमेंट होत आहे. आणि फॉलिकल जशा पद्धतीने डेव्हलपमेंट होईल तर ते हॉर्मोन्स कोणतं सिक्रेशन करा, इस्ट्रोजन सिक्रेशन करा. आणि हे जे खालची दिसते तुम्हाला, हे टोटल काय तुमची टाइमलाईन आहे. आणि टाइमलाईन मध्ये काय 1 डे पासून तर 28 डेची याच्यामध्ये आपण एक सायकल घेतलेली आहे. तर मग काय होईल की पहिल्या दिवशी जे म्हटलं तर पहिले 5 दिवस जे राहील हा तुमचा मेन्स्ट्रुअल फेज राहील. कोणता राहील तुमचा, मेन्स्ट्रुअल फेज. आणि मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे नेमकं काय, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होईल. क्लिअर? पहिला फेज मेन्स्ट्रुअल म्हणजे लास्ट पण तोच राहील, म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा रिपीट होणार आहे ना. तर पहिले 5 दिवस काय राहील तुमचा, मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे एंडोमेट्रियम काय होईल तुमचं, बेसिकली लॉस होऊन जाईल. त्यानंतर काय होईल की हा जो फॉलिकल्स आहे पुन्हा काय सिक्रेशन करा, इस्ट्रोजन सिक्रेशन करा. आणि इस्ट्रोजन ज्यावेळेस सिक्रेशन करा तर त्यावेळेस काय रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. मी तुम्हाला पहिले सांगितलं इस्ट्रोजन काय करते, तुमचं एंडोमेट्रियम रिजनरेट करते, बनवते. मिडलमध्ये एंडोमेट्रियम बनवलं आपण, मग एंडोमेट्रियम बनवलं आणि त्यानंतर काय होईल की फुल्ली ग्रोथ. मग काय होईल की ज्यावेळेस तुमचं फॉलिकल होईल तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स होईल तर फॉलिकलचं डेव्हलपमेंट होईल. दिसते तुम्हाला इथं काय होतं तुमचं, फुल्ली ग्रो आणि फॉलिकलची काय झाली, पूर्ण ग्रोथ झाली. आणि इकडे काय बनत आहे तुमचं, एंडोमेट्रियम पण बनत आहे. आणि काय झालं की त्यानंतर बघा पिट्युटरी ग्लँडने दुसरा हार्मोन कोणतं सिक्रेशन केलं, LH, ज्याला आपण ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स म्हटलं. आणि त्या LHच्या कारणानं काय झालं, तुमचं ओव्ह्युलेशन झालं. ओव्ह्युलेशन म्हणजे काय, ओवा रिलीज होणे, त्याला म्हणतो आपण ओव्ह्युलेशन. तर बघा हा जो आहे याच्या थ्रू काय झाला तुमचा, हा काय तुमचा ओवा आहे आणि ओवा काय झाला तुमचा, रिलीज झाला. क्लिअर? आणि ज्यावेळेस ओवा रिलीज झाला त्याच सुरुवातीला आता बघा की कंटिन्युएशन मध्ये काय बनत आहे तुमचं, जे एंडोमेट्रियम आहे ते तर डेव्हलपमेंट होऊ राहिलं. आणि त्याच्यानंतर काय झालं तुमचा ओवा रिलीज झाला, त्याला आपण काय म्हटलं, ओव्ह्युलेशन म्हटलं. आणि तो कम्प्लिटली कोणत्या डेले होते, म्हणजे 14 डेले, ज्याला 14वा दिवस आपण म्हणतो, ज्याला काय म्हणतात, ओव्ह्युलेशन पिरियड पण असे म्हणतात. टाइम स्केलमध्ये 14वा दिवस दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होते की रिमेनिंग राहिलेले हे जे फॉलिकल्स आहे ना, हे फॉलिकल्स कशामध्ये कन्वर्ट झालं, तुमच्या कॉर्पस ल्युटियम मध्ये कन्वर्ट झालं. मी तुम्हाला पहिले सांगितलं मग अशी कशामध्ये कन्वर्ट झालं, तुमच्या कॉर्पस ल्युटियम मध्ये. आणि कॉर्पस ल्युटियम मध्ये झाल्यानंतर काय करते की हे कॉर्पस ल्युटियम कोणते हार्मोन सिक्रेशन करत आहे, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे 2 हार्मोन सिक्रेशन करत आहे, जेणेकरून हे काय होणार आहे, आपले एंडोमेट्रियम मेंटेन राहील. मग काय होते की या फेजला म्हणतात सिक्रेशन ऑफ एंडोमेट्रियम ग्लँड. याच्यामध्ये ग्लँड पण राहतात जे की एक म्युकस सिक्रेशन करते. आणि फायनली काय होते की तुमचं जे एंडोमेट्रियम आहे ते काय करतात, ते मेंटेन करतात. पण मी काय म्हटलं की आपली जे गर्ल्स आपण कन्सिडर केली ती लहान आहे, जिचं काय होणार आहे, फर्टिलाइज होणार नाही. तर मग फर्टिलाइज ज्यावेळेस होणार नाही तर 28 डे नंतर पुन्हा रिपिटेशन होईल या सायकलचं. मग कोणता फेज येईल तुमचा, मेन्स्ट्रुअल फेज कम्प्लिटली. कारण की फर्टिलाइज झालं असं, फर्टिलाइज जर झालं असतं तर ह्या गोष्टी ब्रेकडाऊन झाल्या नसत्या. तर पण बेसिकली काय फर्टिलायझेशन झालेलं आहे. मग पुन्हा कोणता फेज येईल तुमचा, मेन्स्ट्रुअल फेज. आणि ब्लिडिंग काय होऊन जाईल, टोटली म्हणजे लॉस होऊन जाईल, एंडोमेट्रियम लॉस होऊन जाईल.
त्यानंतर पुन्हा फॉलिकल डेव्हलपमेंट होईल. अशा अल्टरनेटिव्ह मंथमध्ये इकडली एक ओव्हरी सिक्रिशन करा, इकडली ओव्हरी सिक्रिशन करा, जोपर्यंत फर्टिलाइज होत नाही. आणि एखादी फिमेल जर फर्टिलाइज झाली तर फर्टिलाइज झाल्यानंतर मेन्स्ट्रुएशन काय होऊन जाईल, त्याचे स्टॉप होऊन जाईल. आणि स्टॉप कुठपर्यंत होईल, स्टॉप झाल्यानंतर काय होईल, पार्च्युरेशन एक पिरियड येत असतो, ज्या पार्च्युरेशनला आपण काय म्हणतो, डिलिव्हरी असे म्हणतात. आणि पार्च्युरेशन झाल्यानंतर ज्यावेळेस ब्रेस्ट फिडिंग राहते फिमेल्समध्ये, ज्यावेळेस ब्रेस्ट फिडिंग बंद होऊन जाते, त्यावेळेस पुन्हा नॉर्मल कंडिशन सारखे मेन्स्ट्रुएशन काय होतात, ते स्टार्ट होतात. काय होतात, स्टार्ट. तर ह्या ओव्हरऑल सायकलला काय म्हणतो आपण, मेन्स्ट्रुअल सायकल असे म्हणतात, जे की 28 डेज आपण काय केलेली आहे, कन्सिडर केलेली आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. हे झालं तुमच्या कम्प्लिटली मेन्स्ट्रुअल सायकल अबाउट इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की कमेंट्स करा. कमेंट डाऊट असेल तरी कमेंट्स करा. आणि हां, ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा, कारण की या प्लॅटफॉर्मवर मी कम्प्लिटली स्टेट बोर्डचा 10th बायोलॉजी आणि त्यानंतर तुमचा 12th बायोलॉजीचे जेवढे बी चॅप्टर आहेत ते काय जेवढे बी पोर्शन आहे ते काय करत असतो, अपलोड करत असतो. ठीक आहे, थँक्यू.